नमस्कार सखीनो, श्री स्वामी समर्थ. मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. अक्षय तृतीया सण का आहे इतका खास, जाणून घेऊया महत्त्व. जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेली आहेत. पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षावधी वर्ष लोटली, मात्र या अक्षय गोष्टी आजही अस्तित्वात आहेत. जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे ते. आपल्या पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. म्हणून अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व समजले जाते. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी पाण्याचे माठ दान देखील केले जाते. आपल्या प्राचीन संस्कृती परंपरामध्ये 3.5 मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे यालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे. देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीत जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूचा 6वा अवतार परशुराम यांची पूजा केली जाते, तसेच त्यांना अर्घ्य दिले जाते. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ दान केले जाते. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासूनच खाण्यास सुरुवात होते. अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टिकून राहते, अशी मान्यता आहे. याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती. तसेच अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. अक्षय तृतीयेपासून 4 धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारी खुली केली जातात. याच दिवशी नर नारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रकट झाले आणि भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी बसवेश्वर यांचा जन्म झाला होता. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.